तुम्ही म्हणताय तसं जर ध्रुवीकरणाचा फटका डाव्यांना बंगालमध्ये बसला असेल तर केरळचं काय? केरळमध्ये असं कोणतं ध्रुवीकरण झालंय की तिथे झालेल्या पराभवाची नेमकी कारणं काय आणि तिथेही तुम्हाला केंद्राकडेच बोट दाखवायचंय का? वेगळे आहेत. केरळमध्ये काँग्रेसकडे सत्ता गेलेली आहे आणि काँग्रेसचं तिथलं राजकारण धार्मिक ध्रुवीकरणाचं नाही हे अगदी स्पष्ट आहे. त्यांनी काही प्रमाणामध्ये आयडेंटिटी पॉलिटिक्सचा निश्चितपणे प्रयोग केला, परंतु ते एक लोकल डेव्हिएशन आहे. काँग्रेसचं राजकारण हे धार्मिक ध्रुवीकरण आणि धार्मिक विभाजन करण्याचं नाही, अगदी स्पष्ट आहे. ती मक्तेदारी ही एक फक्त भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि ती त्यांनी देशात सर्वत्र वापरलेली आहे. ती केरळमध्ये लागू पडू शकत नाही, तरी त्यांनी प्रयत्न केला तरी सुद्धा. परंतु केरळमध्ये तरी सुद्धा आमची सत्ता गेली आणि UDF कडे गेली. याची अनेक स्थानिक कारणं असू शकतात. त्याचं सगळं विश्लेषण मी इथे बसून आता करू शकत नाही. एवढं सांगू शकतो की हा पराभव अत्यंत धक्कादायक आहे. फक्त मृणालिनी ताईंनी जो प्रश्न विचारला होता की पिनराई विजयन यांच्यावरती काही आरोप झाले, लक्षात घ्या त्यांचे जे आरोप झाले त्याच्यावरती हायकोर्टाने एन्क्वायरी करण्याची गरज नाही, हे डिसमिस केलेला आरोप आहे त्यातले बहुतेकचे आरोप. आणि मोदी यांचं सरकार की ज्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष टूथ अँड नेल विरोध करतो, राज्यसभेत, लोकसभेत, रस्त्यावरती जिथे कुठे शक्य आहे तिथे करतो, असं असताना जर तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री स्वतः सर्व शक्ती लावून त्याच्या विरुद्ध काहीही करू शकले नाहीत, याचा अर्थ त्या आरोपात कोणतेही तथ्य नाही हे अगदी स्पष्ट आहे. आणि त्यातल्या बऱ्याचशा आरोपांची वासला तिथल्या हायकोर्टाने लावलेली. त्याच्यामुळे त्या आरोपांमुळे काही इथं परिणाम झालेला असेल निकालावरती असं मला अजिबात वाटत नाही. कारण आमचा पक्ष अशा प्रकारच्या आरोप जर कोणावरती झाले तर हायकोर्ट बेकोर्ट सोडा, आमचा पक्ष त्याची दखल घ्यायला समर्थ आहे आणि असा मनुष्य पक्षात राहणंही शक्य नाही. हायकोर्ट काय करायचं ते करेल. इंडिपेंडेंट ऑफ दॅट आम्ही आमची कारवाई करू. उद्या हायकोर्टाने निर्दोष सोडलं तरी सुद्धा करू, आमच्या स्टँडर्ड मध्ये जर ते बसलं नाही तर. हे ज्या अर्थी झालेलं नाही त्या अर्थी हे भ्रष्टाचाराचे आरोप खरे नाही. काही याची अनेक कारण असू शकतात. कदाचित लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असू शकतात. लोकांच्या जास्त वाढलेल्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकलो नाही. कारण हॅलो, आवाज येतोय का माझा? हो अभ्यंकरजी बोला. थोडासा आवाज कट होत होता पण बोला, तुम्ही सलग मुद्दा पूर्ण करा म्हणजे पुढे जाता येईल आपल्याला. ओके ओके ओके. नाही काय झालं, माझ्या इकडचा गेला. त्याच्यामुळे तिथले स्थानिक कारण काय असू शकतात. पक्षांतर्गत काही लोकांची नाराजी असल्यामुळे काही लोकांनी बंडखोरी केली, हे सुद्धा काही स्थानिक कारण असू शकतं. त्या सगळ्याचा विचार पक्ष करेल. परंतु मला असं वाटत नाही की बंगालमध्ये ज्याप्रमाणे झालं तसं केरळमधली परिस्थिती आहे पूर्णपणे वेगळी आहे. आणि केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक, तेलंगणा अर्थातच याला राजकारण वेगळं आहे. कारण इथे एक वेगळ्या प्रकारची प्रादेशिक राजकीय भाषिक संस्कृती आहे. ती उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान या ठिकाणसारखी एका आयडेंटिटी पॉलिटिक्सच्या आणि झुंडीच्या मागे जाणारी अशी नाही. त्याच्यामुळे याचं विश्लेषण वेगळं करावं लागेल, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. आपल्याला पश्चिम बंगाल बाबतीत आणखी काही मुद्देच घेता येतील कारण आपल्याला अजून तमिळनाडू आणि केरळबद्दलही बोलायचं आहे, खास करून तमिळनाडू, कारण तिकडे पूर्ण वेगळा धक्का बसलेला आहे, राजकीय धक्का बसलेला आहे. तिकडे जाण्यापूर्वी काही मुद्दे करूयात. एक नवनाथला मुद्दा घ्यायचा आहे. नवनाथ, मला अजितजींना एक प्रश्न विचारायचा आहे. बोला बोला मृणालजी. आपल्या वक्तव्याबद्दल वेगळी चर्चा करायला हवी. आपले मुद्दे म्हणून मी आता त्याबद्दल काही बोलत नाही. मुद्दा आता असा आहे की संपूर्ण जगामध्ये जागतिकीकरण, वैश्विकीकरण आणि खाजगीकरण याला ऊत आला असताना आता भारतात डावे कुठेही सत्तेत नाहीत. अशा वेळेला जंगल, जमीन हे सगळे जे आपले आवडते शब्द आहेत ते योग्य रीतीने राखलं जावं यासाठी आता डावे पक्ष रस्त्यावर येण्याचा मार्ग स्वीकारणार का? आणि डाव्यांची नरेटिव्हची लढाई आता सत्तेत कुठेही नसताना कशा प्रकारे सुरू राहील? संपूर्ण भारतातर्फे मी हा प्रश्न आपल्याला विचारते. तुम्ही जगाचा उल्लेख करून सुरुवात केली म्हणून मी तिथून सुरुवात करतो. जगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उजवी लाट आली, जागतिकीकरणाची लाट आली. परंतु त्यावेळेला अमेरिकेमधला सुद्धा कामगार वर्गाचे काही प्रश्न निर्माण झाले, ते उजवीकडे गेले. ते डोनाल्ड ट्रम्प सारख्या एका माथेफिरूच्या मागे गेले. ते होतं जगामध्ये. हिटलरच्या माथेफिरूच्या मागे लोक गेले, मुसोलिनी सारख्या माथेफिरूच्या मागे गेले. इथं भारतामध्ये हा संघ परिवार, मोदी हे जे आहेत त्यांना माथेफिरू शब्द आवडणार नाही, इतरांची माथी फिरवणारे असं आपण म्हणूया. परंतु अशा प्रकारे टोकाच्या उजव्या शक्तींकडे एका फ्रस्ट्रेशन मधून
लोक जातात आणि त्याच्यातूनच फॅसिझमचा उदय होतो. ती भारतातली सध्याची फेज आहे. परंतु त्याची नेक्स्ट फेज ही नक्कीच अशी असते की जी आता पुन्हा अमेरिकेत आणि जगात दिसते की अमेरिकन साम्राज्यवाद हा शब्द कम्युनिस्टांचा खास राखीव शब्द होता. आज जगामध्ये इंग्लंड सुद्धा अमेरिकन साम्राज्यवाद शब्द वापरू शकतो अशी परिस्थिती डोनाल्ड ट्रम्प यांनी तयार केली. तेव्हा ही जी लाट आहे, उजवी जी लाट आहे, ती एका हायेस्ट पॉइंटला पोहोचण्याची भारतात आता वेळ आलेली आहे. आणि त्याच्यामुळे रोजगाराचे प्रश्न असतील किंवा पर्यावरणासारखा प्रश्न असेल किंवा जमिनीच्या किंवा संपत्तीच्या केंद्रीकरणाचे प्रश्न असतील, हे सोडवण्यासाठी रस्त्यावरचा डाव्यांचा मार्ग हाच योग्य राहील. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की आम्ही 1935 आणि 40 साली किंवा 70 साली जे केलं त्याचीच पुन्हा तेच पाढे आम्ही पुन्हा म्हणावेत. आम्ही निश्चितपणे त्याच्यात काही बदल करतो आहोत, केले पाहिजेत आणि केरळमध्ये ते करण्यासाठी निश्चितपणे पावलं टाकलेली होती. वी आर शुअर द फ्युचर इज आवर्स, कारण यापेक्षा दुसरी आयडिओलॉजी जगाला तारू शकत नाही असं आमचं 100% कन्व्हिक्शन आहे. ठीक आहे, आता अभ्यंकरजी त्यावरती सविस्तर पुन्हा बोलता येईल. मी तो एकदम वेगळा विषय ठरेल. मी पुन्हा नवनाथकडे जातोय. नवनाथ, सकाळी आपल्यासोबत विनायक आंबेकर होते. त्यांनी एकूणच सगळी मांडणी करत असताना राम, वाम आणि आम अशा प्रकारची एक मांडणी केली की भाजपाचा कसा फोकस होता. मी आणखी काही मुद्दे पाहतोय ज्याच्यात अमित शहा 24 एप्रिलला म्हणाले होते अंग, बंग आणि कलिंगचं लक्ष पूर्ण झालं. अंग म्हणजे बिहार, बंग म्हणजे बंगाल आणि कलिंग म्हणजे ओडिशा किंवा त्याच्याही आधी मा दुर्गा, मा काली वगैरे. तर एकूणच या सगळ्यातून मुसलमान हा टीएमसीचाच आहे जणू काही, आणि आपल्याला हिंदूंना वाचवायला पश्चिम बंगालमध्ये उतरायचं आहे असं बोधा भाजपने धारणा केली होती. हरकत नाही, ते राजकारण आहे. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे, आता इतकं मोठं यश मिळाल्यानंतर आणि SIR मध्ये हे पण खरं नाही आहे नम्रता की फक्त मुसलमानांचीच वोट कमी करण्यात आलेले आहेत. 50 लाख त्याच्यात म्हणजे हिंदू आहेत आणि 36 किंवा 40 लाखाच्या आसपास मुसलमान आहेत. पण माझा प्रश्न आहे नवनाथ तुम्हाला, की या मुसलमानांचं तुम्ही काय करणार पश्चिम बंगालमधल्या? 30% तिकडचा मतदार हा मुसलमान आहे. एक्झॅक्टली. सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास हेच धोरण भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर असतं. त्याबद्दल काही दुमत नाही. त्याच्या आधी मी अभ्यंकर सरांचे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी किमान हे मान्य केलं की जनता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत. त्यांनी किमान EVM वर खापर फोडलं नाही, SIR वर खापर फोडलं नाही. आणि त्यांनी एक सुडाचा उल्लेख केला, ज्या सुडापोटी केरळमध्ये शेकडो संघ स्वयंसेवकांचा रक्तपात करण्यात आला होता तो कुठला सूड होता? ज्या सुडापोटी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या शेकडो कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती तो कुठला सूड होता? हा नंतरचा चर्चेचा विषय, आजचा विषय नाही. फक्त ओघाने त्यांनी उल्लेख केला म्हणून सांगतो. राहिला प्रश्न मुस्लिमांचं काय करणार. भारतीय जनता पार्टीचं धोरण सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास याच आधारित आहे. तुम्ही सरकारची एक योजना सांगा की जी फक्त हिंदूंसाठी आहे. तुम्ही सरकारचा एक कायदा सांगा की जो फक्त हिंदूंसाठी आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केलं जातं. कुठेही भारतीय जनता पार्टीला मुस्लिम वंचित आहेत किंवा मुस्लिम चालत नाही असं नाही. दुर्दैवानं भारतीय जनता पार्टीवर आरोप केला जातो की धार्मिक ध्रुवीकरण करतात, परंतु तेच राहुल गांधी मी जनेऊधारी आहे असं म्हणतात तेव्हा डाव्यांनाही ते निष्पक्ष वाटतात किंवा निधर्मी वाटतात. काही विश्लेषकांनाही ते ही चांगली गोष्ट आहे. नवनाथ, मंत्रिमंडळात मुस्लिम दिसेल का पश्चिम बंगालमधला? प्रचार करण्याचा प्रयत्न करतात. मुसलमान दिसेल का पश्चिम बंगालमधल्या मंत्रिमंडळामध्ये? किमान एक तरी मुस्लिम मंत्री, राज्यमंत्री दिसेल का? मंत्रिमंडळात मुस्लिमांना घेतल्यानंतरच मुस्लिमांचा विकास होतो असं काही नाही. मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून देखील मुस्लिमांचा विकास करता येतो. भारतीय त्याला रिप्रेझेंटेशन म्हणतात, त्याला नवनाथ, त्याला प्रतिनिधित्व म्हणतात. आणि म्हणूनच अँग्लो इंडियन का ठेवले असतात विधान परिषदेमध्ये? कारण त्याला प्रतिनिधित्व म्हणतात. प्रतिनिधित्वाच्या नावाखाली प्रतिनिधित्व. आपल्याकडे मुस्लिमांचं रिझर्वेशन आहे का? आपल्या देशामध्ये धार्मिक रिझर्वेशन देता येत नाही हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत सांगितलं. त्यामुळे मुस्लिम समाजाला किंवा मुस्लिम धर्माला कुठेही रिझर्वेशन नाहीये. त्यामुळे अशा पद्धतीची एक मांडणी करणं की मुस्लिम धर्मियांना तुम्ही प्रतिनिधित्व देतात, माझं म्हणणं एक राज्यमंत्री पद देणार आहात का? रिझर्वेशन बद्दल नाही बोलतो. 30% लोकसंख्या पश्चिम बंगाल मधली, त्यांचा एक मंत्री, एक राज्यमंत्री असेल का? एवढा साधा प्रश्न आहे. प्रसन्न महाराष्ट्रामध्ये तुम्ही माळी, ओबीसी किंवा मराठा समाजाचा एकही मंत्री नाही असं मंत्रिमंडळ दाखवू शकाल? असं होणार नाही, कारण त्याला प्रतिनिधित्व म्हणतात, त्याला न्याय देणं म्हणतात समाज गटाला. तसाच माझा प्रश्न आहे, 30% लोकसंख्या असलेल्या पश्चिम बंगालमध्ये एक मुस्लिम राज्यमंत्री, कॅबिनेट सोडा, राज्यमंत्री बघायला मिळेल का?
मला एक बोलायचं. न्याय देणं म्हणजे फक्त मंत्रिमंडळामध्ये घेणं नाही, न्याय देणं म्हणजे त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवणं, बरं. न्याय देणं म्हणजे त्यांना मेन स्ट्रीम मध्ये सामावून घेऊन त्यांचा विकास करणं, हे न्याय देणं आहे. आजपर्यंत काँग्रेसने एखाद्या मुस्लिम समाजाच्या नेत्याला मंत्रिपद दिलं की बाकी सगळा मुस्लिम समाज आपला, मग तो ट्रिपल तलाक मध्ये मरू द्या किंवा आणखी दारिद्र्य रेषेच्या खाली मरू द्या, त्यांना काही फरक पडत नव्हता. एका व्यक्तीला प्रतिनिधित्व देणं म्हणजे संपूर्ण समाजाला प्रतिनिधित्व होत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे प्रसन्नजी. एका व्यक्तीला पद द्यायचं आणि बाकी सगळ्या वोट बँकेचं राजकारण करायचं, हे धंदे काँग्रेसने वर्षानुवर्ष केले. भारतीय जनता पार्टी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. माझं पूर्ण होऊ द्या, माझं पूर्ण झाल्यानंतर आपण सचिन सावंत सरांचं ऐकून घेऊया. वर्षानुवर्ष म्हणजे शहाबानू प्रकरण असेल किंवा बाकी काय असेल, कशा पद्धतीनं एका विशिष्ट धर्माचं लांगुल चालन करण्याचा प्रयत्न काँग्रेसने या देशामध्ये केला, परंतु आता इथला बहुसंख्य जागरूक झालेला आहे. अशा पद्धतीचं लांगुल चालन करून चालत नाही. मधल्या काळामध्ये जनेऊ धारण करून मंदिरामध्ये जाऊन प्रचार करण्याचा प्रयत्न देखील यांचे नेते राहुल गांधींनी केला, परंतु त्यांच्या लक्षात आलं की हे आपलं ढोंग आहे, हे जनतेनं हे ढोंग ओळखलं आणि ढोंगाबाजांना ठेवलं आता त्याला. राहुल गांधी आणि काँग्रेसला दूर ठेवलेले आहे. माझा प्रश्न नवनाथ तुम्हाला होता, पश्चिम बंगालमध्ये 30% मुसलमानांना सोबत घेणार असाल तर ते सोबत घेणं दिसलं पाहिजे, तर एखादा राज्यमंत्रीपद देणार का? तुम्ही म्हणतात की नाही घेतलं तरी काही फरक नाही, पण मला उत्तर मिळालेलं आहे. अभ्यंकरांकडे मी जातो. नाही, मला एकच प्रश्न विचारायचा आहे. मला एकच प्रश्न विचारायचा आहे, बोला. की अशी एक सरकारी योजना दाखवा की ज्याच्यामध्ये मुसलमानांना वगळलेलं आहे. मी एकच प्रश्न विचारतो की मायनॉरिटी मिनिस्ट्रीच्या ज्या योजना आहेत त्याची बजेट्स तुम्ही निम्म्यापेक्षा खाली आणलेली आहेत, बरोबर मायनॉरिटी मिनिस्ट्रीची. आणि मायनॉरिटी म्हणजे फक्त मुस्लिम नाही, त्याच्यामध्ये शीख आहे, अगदी जैन सुद्धा आहेत, इतरही लोक येतात, ख्रिश्चनही आहेत. हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की सरकारची योजना ही ब्युरोक्रेसी चालवतं. सरकार तुमचं आलंय म्हणता ना भाजपचं, तर भाजपचे प्रतिनिधी, भाजपचे नेते मुस्लिमांवरती बहिष्कार घाला असे आवाहन करत अख्ख्या भारतामध्ये मेळावे घेत आहेत, महाराष्ट्रात घेत आहेत, पुण्यात घेतलेले आहेत. तर हे कुठल्या तुमच्या नीतीत बसतं? मुस्लिमांना टार्गेट करणं, त्यांना अराष्ट्रीय ठरवणं, म्हणजे आपणच राष्ट्रवादी आहोत असा एक समज दृढ होतो, तसा तुमचा भ्रम आहे स्वतःबद्दलचा, त्याचा काही संबंध नाही वास्तवाशी. तेव्हा हे जे तुमचं ध्रुवीकरणाचं आणि बहिष्काराचं राजकारण आहे की जे पूर्वी दलितांबद्दलचं केलेलं होतं, ते ठीक आहे, आपण नेमकं काय विचारूया. दाखवतं? मला आणि पुढेही मुस्लिमांचं जायचंय. नवनाथ, तुष्टीकरण म्हणजे काय केलं? काय तुष्टीकरण केलं? म्हणजे 4 बायका करायला त्यांना बंदी घातलेली नाही, तुष्टीकरण आहे का? अन्याय आहे? सचिन सावंतांचं पण घेऊन म्हणणं म्हणजे येतो, म्हणजे सगळ्याचं एकत्र उत्तर देतील नवनाथ. सचिन सावंत, पार्टी धोरण आहे. ज्या बांगलादेशी घुसखोराच्या जीवावर प्रसन्न बांगलादेशी घुसखोराच्या जीवावर यांनी भारतीय जनता पक्ष आतापर्यंत हा पश्चिम बंगालमध्ये ऐकून घ्या. सचिनजी पहिला नवनाथचं ऐकून घेऊया, मी तुमच्याकडे येतो. नवनाथ पूर्ण करा. प्रसन्नजी, बांगलादेशी घुसखोरांच्या जीवावर यांना सगळं मिळवायचं होतं. त्या बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढलं की हे मुस्लिम अजेंडा म्हणतायत. आम्ही कुठेही अशा पद्धतीचं मुस्लिमांना बहिष्कार घाला, अशा पद्धतीचं अधिकृत धोरण पुण्यामध्ये भारतीय केले जनता तुम्ही. पार्टीचं नाही. होय, बांगलादेशी घुसखोराच्या विरोधामध्ये बांगलादेशी नाही, मी मुसलमानबद्दल बोलतोय, बांगलादेशीचा संबंध नाही. बांगलादेशी घुसखोर बाहेर गेले पाहिजे. जे औरंगजेबाची वंशावळ, जे औरंगजेबाचा उदो करतात, जे देशविरोधी आहेत, अशा लोकांना बाहेर काढलं पाहिजे. ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. ही देशविरोधी कपाळावर लिहिलेलं आहे का त्यांच्या? मानसिकता, बांगलादेशी असेल, पाकिस्तानी मुद्दा लक्षात आला. अशा सगळ्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता ठीक आहे, पार्टी त्यांचे आहे. पाढे सुरू झाले आता. मुद्दा लक्षात आला. सचिन सावंत, काय तुम्ही झालंय, एवढा वेळ उजळणी काय केली आहे ती कुठली की होती? हा दांभिकपणा हा संघाच्या शाखेमध्ये शिकवला जातो. ऐका ना, दांभिकपणा संघाच्या शाखेमध्येच म्हणजे शिकवला जातो, त्यामुळे त्याला काय करणार, त्याला नाईलाज आहे. प्रश्न असा आहे की संपूर्ण देश पातळीवरती बोंब ठोकायची की मांसाहार नको, परंतु गोव्यामध्ये मात्र बीफ खायला मुभा असते आणि अरुणाचल प्रदेशमध्ये असेल किंवा केरळमध्ये आम्ही चांगलं बीफ देऊ तुम्हाला, हे अशा तऱ्हेची आश्वासनं देखील दिली जातात. ती भाजपच आहे ती. त्यामुळे हा ढोंग हा त्यांच्याकडे शिकवला जातो. आणि तिकडे मंदिराच्या बाहेर येऊन डमरू आणि त्रिशूल घेऊन फिरताना त्याला काय म्हणावं, त्याला ते हिंदुत्वाचे मला असं वाटतं तिसरे शंकराचार्य, म्हणजे शंकराचार्यांची संख्या वाढवायला पाहिजे अशी अधिकृतपणे आता आम्ही मागणी करायला हरकत नाही की मोदीजी ज्या पद्धतीने सांगतायत. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही. पहिली गोष्ट अशी की संविधानानं तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला या देशामधला अधिकार दिलेला आहे. ऐका ना, दररोज जे ऐका ना,
अहो निधर्मीवाद नाही आहे हा देशाचा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ निधर्म म्हणजे धर्म सोडला असं होत नाही. तुम्हाला त्याची देखील व्याख्या माहित नाही. ऐका आता प्रश्न असा आहे की या देशामध्ये तुम्ही सरकारमध्ये आहात, ते जनतेनं तुम्हाला निवडून दिलं म्हणून त्या ठिकाणी आहात, परंतु कोणत्याही व्यक्तीला किंवा कायदे करत असताना एखाद्या समाजाला तुम्ही टाळण्याचा अधिकार दिलेला नाही संविधानानं. त्यामुळे तुम्ही हे जे सांगता आम्हाला की बघा आम्ही कायदे करतो ते सगळ्यांसाठीच असतात किंवा योजना आहे तो सगळ्यांसाठी असतात, तर तुम्हाला स्वतःला द्यावंच लागणार आहे. ते संविधान तुम्हाला बाध्य आहे, हे लक्षात घ्या. आपण मालक झालेले नाही आहेत या देशाचे. जसे म्हणूनच तर मगाशी आक्षेप घेतला मी की भाजप जिंकले म्हणजे भारत जिंकला, असं होत नाही. आणि दुसरीकडे ज्या पद्धतीनं आता हे तुमचं राजकारण चाललंय, आसाममध्ये तुम्हाला बंगाली भाषिक मुसलमान नको असतात, पण आसामी बोलणारे मुसलमान चालतात तिथे. त्या ठिकाणी त्यांचं फार मोठ्या पद्धतीनं म्हणजे उदो केला जातो. तेच ते तुमचे हिमंता बिस्व शर्मा आहेत. पहिली गोष्ट लक्षात घ्या की या देशामध्ये विरोधी पक्षांवरती अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण अशा तऱ्हेचे तुम्ही आरोप करता. खऱ्या अर्थानं जो वैश्विक असा जो धर्म आहे हिंदू धर्माचं, ते तुष्टीकरण तुम्ही करतात, त्याचं पाप मात्र तुमच्याकडे आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, हा धर्म इतका निष्ठुर नाहीये, हा कठोर धर्म पश्चिम नाहीये. बंगालच्या लक्षात बाबतीत घ्या. एकच उत्तर घेऊन मी तामिळनाडूसाठी मला पुन्हा मग मृणाल मॅडम संदीप रामदासींपासून सुरुवात करायची, कारण तेही एक महत्वाचं राज्य आहे. आसामचं जवळपास गृहीत होतं, पण तामिळनाडूच्या चमत्काराबद्दल बोलावं लागेल. नवनाथ, मी फक्त ह्या राऊंड पूर्ण करताना एक शेवटचं उत्तर घेतोय. प्रसन्नजी, हिंदूंचं तुष्टीकरण, हिंदूंच्या मंदिरामध्ये जाणं हे काय हिंदूंचं तुष्टीकरण आहे का? इथला बहुसंख्य समाज त्यांचं प्रतिनिधित्व भारतीय जनता पार्टी करते आणि त्यानुसार जेव्हा यांनी जेनेव घालून मंदिरामध्ये गेलं आणि ढोंग आहे हे लक्षात आल्यानंतर यांना जनतेने नाकारलं. हे आधी मान्य करा आणि तुमचं नेतृत्व काय ते बघा आधी. राहुल गांधी महिन्यातले 15 दिवस परदेशामध्ये फिरायला जातात. कुठेही काँग्रेसच्या रणनीतीमध्ये सिरियसपणा नसतो, ना इथं महाराष्ट्रातल्या रणनीती आहे ना पश्चिम बंगालच्या रणनीतीमध्ये आहे. आधी मला त्याच्यावर बोलावं लागेल. एक प्रसन्न केलं तर राहुल गांधी 99 निवडणुका का पराभूत झाल्या, 99 निवडणुका का पराभूत झाले याचं आत्मपरीक्षण आधी काँग्रेसने केला पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं तुष्टीकरणाची सुरुवातच या देशामध्ये कुणी केली होती तर काँग्रेसच्या सरकारने केली होती. तुमचा मुद्दा लक्षात आला. आपल्याकडे वेळ कमी आहे नवनाथजी. डोळा ठेवून एकच मुद्दा सचिन सावंत एकच मुद्दा सांगेन मी फक्त. हे जे काही पहिली गोष्ट अशी आहे, पहिली गोष्ट गेल्या दीड महिना पंतप्रधानांना या 5 राज्याच्या निवडणुका म्हणजे राज्याच्या निवडणुकामध्ये प्रचार करण्याबद्दल त्यांना उसंत नव्हती. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयामध्ये ते गेलेले नाही दीड महिना. याची चिंता व्हायला पाहिजे. हे लक्षात घ्या. या देशामधल्या हा देश कसा चालतोय, कोणाच्या जीवावर चालतोय याची चिंता या देशातल्या लोकांना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सक्षम आहे. राहुल गांधींनी किंवा सचिन सावंतांनी सांगायची गरज अरे कसलं चिंता, ट्रम्पच्या समोर झुकणं ही चिंता झाली का? आम्हाला त्याची चिंता आहे. या देशाचं सार्वभौमत्व घाण ठेवण्याचं काम केलं त्यांनी, हे लक्षात घ्या. घाबरतात. ट्रम्प तिथे बोलला, ट्रम्प धमक्या देतात त्यांना. त्यांचं पॉलिटिकल करिअर ट्रम्पच्या हातात आहे असं म्हटलं जातंय. आम्हाला चिंता आहे त्याची. नरेंद्र मोदींचं रस्त्यावरनं भरकटू नये याचा प्रयत्न करूया, कारण आपण राज्यांबद्दल बोलतोय तेवढ्या पुरता बोलूया. बाकीचे विषय नंतर पुन्हा घेता येतील. आणि मी म्हणालो तसं पश्चिम बंगालचं एक आपल्याला जेवढं मर्यादित वेळ घेता आलं तेवढं बोललेलो आहे नम्रता. आपल्याला पुढचा मुद्दा घ्यायचा आहे. तामिळनाडूमध्ये एकदम हा तिसऱ्या पक्षाचा उदय कसा काय झाला, डीएमके इतकं मागे कसं काय गेलं आणि तिकडचं बदलचं राजकारण काय, असंही म्हटलं जात आहे की या तिसऱ्या पक्षाचा उदय हा दीर्घकालीन भाजपला फायदेशीर ठरू शकतो. मी त्यासाठी संदीपासून आताही बॅकडोर एंट्री होऊ शकते. एक्झॅक्टली मी संदीपपासून सुरू करून मग मृणाल मॅडम आणि बाकीच्यांकडे जाईल. संदीप. प्रसन्न, तमिळनाडूमध्ये हा बाकी सिलेबस वेगळा होता. EVK म्हणजे थलपती विजय, ज्याचा अत्यंत ज्याला म्हणता येईल की एक वेगळा फॅन क्लब आहे. दक्षिणेमध्ये त्याची जादू आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि दक्षिणेचे सिनेमे आता ट्रान्सलेट करून वगैरे आपल्याकडे येतात डब होऊन, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की तो किती मोठा कलाकार आहे. आणि तिथलं वातावरण हे MGRच्या आधीपासनं किंवा सिनेसृष्टी ज्या पद्धतीनं दक्षिणेच्या राजकारणात प्रभावशाली ठरते ते आपण बघत आलेलो आहोत. तर त्याचाच पुढचा अध्याय, पुढचं पर्व म्हणजे ह्या विजय पर्वाकडे बघावं लागेल असं मला वाटतं. 34% पेक्षा जास्त मतं विजयच्या या अगदी नव्या कोऱ्या पक्षानं EVKनं मिळवलेली आहेत. ते ना त्या DMKचा जो काही त्यांचं आघाडी होती त्याच्यामध्ये गेले, ना ते NDAचा म्हणजे AIDMK सोबत आले. त्यांनी आपला सौता सुभा राखला
आणि 34% जास्त मतं त्यांनी मिळवून दाखवली. जवळपास 1.5 कोटी मतं त्यांनी आत्ताच घेतलेली आहेत. DMK आणि AIDMKची मतांची जर का आपण टक्केवारी पाहिली तर ती यांच्यापेक्षा साहजिकच जास्त असणार आहे. 45% ती टक्केवारी जाते प्रसन्न. म्हणजे याचा अर्थ 10-11% मतं ह्या दोन्ही तामिळ अस्मितेचं राजकारण करणाऱ्या पक्षाला आहेतच. बरं. पण त्यातही विजयनं अत्यंत कमी वेळेमध्ये आपली पूर्ण पडद्यावरची जादू राजकारणात आणि ग्राउंड लेवलचे इव्हेंट आपण बघितले. लाखोंच्या तिला जमा होणारी गर्दी आपण पाहिली. त्याच्यामध्ये गुदमरून पडून काही हकनाक बळी दुर्दैवाने गेलेले सुद्धा आपण पाहिले. हे सगळं असताना सुद्धा 34% जास्त मतं आता त्यांनी मिळवून जवळपास 110%, 100पेक्षा जास्त मतं, 110चा आत्ताचा आकडा त्यांचा आहे. हार्डली 8 फक्त जागा बहुमतापासून ते दूर आहेत. म्हणजे आपल्याला सरळ सरळ म्हणता येईल की पुढचा मुख्यमंत्री हा TVK आणि साहजिकच आता सगळे असं म्हणतायत तर कदाचित जो पडद्यावरचा नायक आहे तोच इथं मुख्यमंत्री सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात ते कुणाची मदत घेतात, भाजप त्यांच्यासाठी वेगळी काही अशी तरतूद करते का, थेट AIDMKचा सपोर्ट नाही मिळाला तरी PMK सारख्या पक्षांचा, काही अपक्षांची काही गोळाबेरीज त्यांना जर का देता आली तर तसं काही करणार का, हे सगळं आता आपल्याला बघावं लागणार आहे. विजय पर्वाची सुरुवात झालेली आहे तामिळनाडूच्या राजकारणामध्ये आणि तू जसं म्हणालास तसं कदाचित ती भाजपला दीर्घकालीन पुढच्या काही वर्षांमध्ये पूरक सुद्धा ठरली तर आपल्याला आश्चर्य वाटेल. आणि मला वाटतं प्रसन्न ही जी बहुमतापासूनची जी थोडीशी ही जी गॅप आहे ना ती गॅपच कदाचित चंचू प्रवेश करण्यासाठीची एक संधी भाजपला असू शकते तामिळनाडूच्या राजकारणामध्ये. मृणाल मॅम, काही माध्यमकर्मींनी जरी पश्चिम बंगालमधले निकाल हे ममता बॅनर्जींना अनुकूल असतील असं म्हणणं सुरू ठेवलं होतं तरी पश्चिम बंगालमध्ये काय होणार आहे त्याचा जवळपास अंदाज आलेला होता. त्यामुळे आजची खरी धक्कादायक बातमी आहे ती अर्थातच तामिळनाडूची. मी थलपती विजय यांना जे काय बहुमत मिळतं आहे त्याकडे अत्यंत वेगळ्या नजरेने बघू इच्छिते आणि आपण सगळ्यांनीच बघायला हवं असं माझं प्रामाणिक मत आहे. प्रचलित घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळलेल्या तामिळनाडूतल्या झेंझींनी हा एक सिनेमातला नायक हाच आमचा नायक होऊ शकतोय असे संकेत दिलेले आहेत. भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये काही उठाव झाले ते तरुणांना हाताशी धरून केले गेले का अशीही शंका घेतली जाते आहे. असं काहीही न होता तामिळनाडूतल्या युवकांनी थलपती विजय यांच्या मागे उभं राहायचा निर्णय घेतला. एकाच कुशीतून जन्माला आलेले 2 पक्ष होते, द्रमुक आणि अण्णा द्रमुक. त्या दोघांनाही काहीसं दूर ठेवत तमिळनाडूतल्या जनतेने जे काय बहुमत दिलं त्यांना त्यातून 2 गोष्टींचं आपल्याला स्मरण होत आहे. एक NT रामाराव यांना आंध्रमध्ये एकेकाळी मिळालेलं बहुमत, ते पण अभिनेते होते आणि प्रचंड यश मिळालं. आणि दुसरं ही माझी भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई आहे असं म्हणणारे अरविंद केजरीवाल. राज ठाकरे यांना देखील महाराष्ट्रामध्ये असंच काहीचं यश पदार्पणात मिळालेलं होतं. एवढं सगळं बोलल्यानंतर आता विजय यांच्या विजयाचे जे काय आपले रकाने आहेत ते का भरले गेले याचा विचार प्रचलित राजकीय पक्षांनी शांतपणे करायची गरज आहे. दुसरा असा मुद्दा की ते भारतीय जनता पक्षाच्या जवळ जातील असं मला अजिबात वाटत नाही. कारण तामिळनाडूचं राजकारण हे भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी चेहऱ्याच्या विकासाच्या राजकारणाला विरोध करणारं राहिलेलं आहे. खरं तर सचिन सावंत आज केरळ जिंकले आहेत त्यामुळे त्यांनी फार आज उगाचच म्हणजे अस्वस्थ होऊ नये, भाजपवर आरोप जरूर करत राहावेत. याच काँग्रेसला सत्तेत या असं थलपती विजय यांच्या वडिलांनी देखील तामिळनाडूत आमंत्रण दिलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी दक्षिणेतली 2 राज्य काँग्रेसकडे येण्याची शक्यता असताना आज त्यांनी रागवायचं खरं तर काही कारण नाही. सचिन भाऊ, आज तुमचं मनापासून अभिनंदन आहे खरं तर. पण विजय यांचा हा विजय कशा प्रकारे पुढे जाईल, तामिळनाडूतलं जे अस्मितेचं राजकारण आहे, जे आकांक्षांचं राजकारण आहे, जसं पश्चिम बंगालमध्ये कंटाळलेल्या युवकांनी परिवर्तनासाठी भारतीय जनता पक्ष विकास करेल या आशेने मत दिलं आहे, तसंच तामिळनाडूत ते मत थलपती विजय यांच्याकडे गेलेलं आहे. यातनं राजकीय पक्ष काय शिकतात, द्रमुक अण्णा द्रमुक आणि घराणेशाहीला पर्याय उपलब्ध झाला तर अंकुश बसू शकतो का असे 2 महत्त्वाचे मुद्दे निर्माण झाले आहेत. याची आपल्याला खोलात जाऊन चर्चा करावीच लागेल. पण आजच्या स्थितीत तमिळनाडूमध्ये सरकार कोणाचं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे.
फेडरलिझम भारतामध्ये आवश्यक झालेलं आहे. बरोबर आहे. 78% भूभागावर भाजपचं वर्चस्व असलं तरी, आणि विजय यांना भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे मदत करेल हे पाहणं देखील काहीसं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरा, आपण खूप चर्चेला इथे जो विषय घेतला तो असा की आज पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत येण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत. ते मुसलमानांना घेतात का, ते ख्रिश्चनांना घेतात का, ते अबंगाल्यांना घेतात का, या विषयावर आपण योग्य ती जरूर चर्चा करू. पण भारतीय जनता पक्ष तिथे का जिंकला आणि केरळमध्ये काँग्रेसला विजय का मिळाला, विजय का यशस्वी ठरले तामिळनाडूत, याच्यावर आज आपण चर्चा जर ठेवली तर आपल्या वाचकांना, दर्शकांना या निवडणुकीची गणितं उलगडून सांगता येतील. बाकी नरेटिव्हची लढाई आपण कायम लढू, त्याचं स्वागत आहे. पण आजचा दिवस कोण का जिंकलं याची चिकित्सा करण्याचा आहे. चिकित्सा त्यावर जर राहिली तर ती जास्त प्रभावी ठरू शकेल, असं माझं दोन्ही प्रवक्त्यांना कळकळीचं आवाहन आहे. यानंतर आपण जाऊयात नवनाथकडे, कारण आसामबद्दल सुद्धा बोलायचं आहे. एक कमेंट आसामचीही घेतली पाहिजे, कारण पश्चिम बंगाल, आसाम हा एक मोठा सांस्कृतिक प्रदेश आहे. अगदी छोटं गमतीदार उदाहरण आहे, पण ज्यावेळी रसगुल्ला कोणाचा असा एक वाद झाला होता त्यावेळी दोघांकडनं स्टेक झाले होते, पश्चिम बंगाल आणि आसामकडून. आणि एका पातळीवर तर असंही म्हटलं तर फार वावगं ठरणार नाही किंवा हाय क्लेम ठरणार नाही, हेमंत बिस्वा शर्मा यांची जी हिंदुत्ववादी प्रतिमा आहे त्याचा एक प्रकारचा शॅडो इफेक्ट, इम्पॅक्ट हा पश्चिम बंगालवर झाला होता का? त्या दृष्टीने एकूणच आसाम पुन्हा एकदा मिळवणं याकडे नवनाथ तुम्ही कसं पाहता? प्रसन्न, मला फक्त एकच वाक्य बोलायचं आहे. आज रसगुल्ला कुठलाही का असे ना, तो भाजपचाच आहे. तो भाजपच आहे. खरंय खरंय. येस नवनाथ. प्रसन्न, तुम्ही तामिळनाडूचा उल्लेख केला. भारतीय जनता पार्टीचा तिथे पराभव झाला नाही. भारतीय जनता पार्टी कधी पराभूत होत नाही, जिंकते किंवा शिकते. आता आम्हाला तामिळनाडूमध्ये शिकायचंय आणि येणाऱ्या काळामध्ये शिकून पुढच्या 5 वर्षामध्ये निश्चित तामिळनाडूमध्ये देखील भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीनं आपलं यश मिळवेल. तुम्ही ज्या आसामचा उल्लेख केला, काँग्रेस बरोबर आमची थेट फाईट होती. सातत्यानं हेमंत बिश्व शर्माजी यांच्या विरोधामध्ये राहुल गांधी असतील, काँग्रेसची सगळी तगडी फौज आसाममध्ये यांनी नेऊन टाकली होती आणि सांगितलं होतं की हे भ्रष्ट सरकार आहे, हे सरकार उलथून लावलं पाहिजे. परंतु आज बघा काँग्रेसची तिथं काय अवस्था झाली आहे. ज्या नेतृत्वाच्या जीवावर हे निवडणूक जिंकू असं म्हणत होते त्यांना स्पष्टपणे नाकारण्याचं काम आसाममध्ये केलंय आणि हेमंत बिश्व शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये अगदी दणदणीत विजय भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे. सातत्यानं 7 सिस्टरचा विकास करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालंय. ज्या 7 सिस्टरला कधी काळी काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये हा देशाचा भाग आहे का नाही इथपर्यंत त्यांना शंका यायची, तिथं आज देशभक्तीचा नारा गुंजतोय. भारतीय जनता पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तिथं मेहनत केली, वर्षानुवर्ष संघर्ष केला, त्याचं फळ आज आपण बघतो की 7 सिस्टरमध्ये बहुतांश ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकताना दिसतोय. कारण तिथल्या कार्यकर्त्यांची ती मेहनत आहे, त्या कार्यकर्त्यांचं फळ आहे. आसाममध्ये यांनी वेगवेगळे आरोप केले, हेमंत बिश्व शर्माजी यांच्यावर वेगवेगळे नको ते आरोप करण्याचा प्रयत्न केला, परंतु आसामच्या जनतेने त्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय. एक प्रकारे काँग्रेसला ही मारलेली चपराक आहे की तुम्ही कितीही अशा पद्धतीचे खोटे आरोप केले तरी आसामी जनता ही भारतीय मला हाच प्रश्न, नवनाथजी आय एम सॉरी थोडंसं इंटरप्ट करते, मला सचिन सावंतांकडनं अगदी छोटी कॉमेंट घ्यायची आहे. इथे माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा, जो काँग्रेस एकेकाळी सत्तेत होता, त्यांचा मुलगा सुद्धा पराभूत होतोय. अगदी शेवटच्या काळामध्ये काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन शर्मा यांच्या पत्नीच्या पासपोर्टवरनं सुद्धा आरोप केलेले होते, तरी सुद्धा जनमत तुमच्या बाजूने येऊ शकलं नाही. तुमचा स्टार चेहरा ज्यांचा जोरहाटमधनं पराभव होतो, काय काँग्रेस याच्यातनं शिकताय? नाही, पहिली गोष्ट अशी की आम्ही काही नॉन बायोलॉजिकल नाही आहोत, त्यामुळे पराजय हा पराजय होतो, ह्याचा आम्हाला मानतो, त्याच्यात शिकतो मनुष्य. कारण लोकशाहीमध्ये हार जीत ही चालत राहते, त्यामुळे प्रत्येक वेळेला नवीन निवडणूक आहे, त्यात आमचा पराजय होतच नाही असं म्हणण्यासाठी आम्ही काही नॉन बायोलॉजिकल नाही आहोत, आम्ही बायोलॉजिकल आहोत. त्यामुळे आम्हाला काही म्हणण्याचा तो हक्क देखील नाही. आता दुसरी गोष्ट अशी की मी पहिलं तामिळनाडूच्या संदर्भामध्ये बोलता राहिला विषय, आपण डायरेक्ट आसामवर गेलो. तामिळनाडूमध्ये पराजय झाला नाही असं म्हणणं म्हणजे अण्णा द्रमुक बरोबर कोण होतं, ते काय भूत होतं का कोणाचं का नव्हते, म्हणजे त्यांचं काय अदृश्य अशी शक्ती होती का? अण्णा द्रमुक बरोबर या ठिकाणी भारतीय जनता पक्ष होतं ना, आणि त्यांचं राजकारण आपण गेल्या ज्या पद्धतीनं तिथं तामिळनाडूमध्ये महाशक्तीचा वावर चालला होता जो खुलेआम, तो आम्ही पाहिलाय ना. आणि आता लगेचच पराजय झाल्यानंतर हात वरती करायचा अर्थ नाही त्याला.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे की भारतीय जनता पक्षानं ज्या पद्धतीनं तामिळनाडूमध्ये शिरकाव करायचा प्रयत्न केला त्याचा खऱ्या अर्थानं पराजय तिथल्या जनतेने केलेला आहे, हे लक्षात घ्या. आमच्या म्हणजे अँटी इन्कम्बन्सी तिथे जवळपास दरवेळेला द्रमुक किंवा द्रविड किंवा म्हणजे द्रमुक आणि अण्णा द्रमुक अशा तऱ्हेचं एक हे सत्तांतर होत असतं. या वेळेला अँटी इन्कम्बन्सी मोठ्या प्रमाणामध्ये होती, पण ती अँटी इन्कम्बन्सीचा फायदा देखील यांना उचलता आलेला नाही. तो अँटी इन्कम्बन्सीचा फायदा हा तिसऱ्या पक्षाने घेतलेला आहे. आता जेनझी त्यांच्या मागे होती, विजयच्या मागे होती, त्यांना अँटी इन्कम्बन्सीचा फायदा देखील झाला आणि एकत्रितपणे त्यांना यश मिळालेलं आहे. परंतु हे जे काही नेते आहेत आपले तलपती विजय, हे लक्षात घेतलं पाहिजे की ते ख्रिश्चन समाजाचे आहेत आणि त्यांचा जो छळ या कालावधीमध्ये मोदी सरकारनं केला, सातत्यानं त्याच्या चौकशीच्या ससेबेऱ्यामध्ये ठेवलं, FIR नोंद नव्हता केला, परंतु 10 तास त्यांच्या चौकशा केल्या होत्या. त्यामुळे मृणालताई ज्या बोलल्या ते बरोबर आहे की ते भाजपबरोबर जाणं अशक्य आहे आणि तिथला भारतीय जनता पक्षाचा हा चंचू प्रवेश शिरकाव करण्याचा प्रयत्न करेल वगैरे. मला असं वाटतं की आताच्या कालावधीमध्ये त्याचं गणित जेव्हा सोडतील त्यावेळेला भारतीय जनता पक्ष हा बाजूलाच असेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे दक्षिणेकडे भारतीय जनता पक्षाचा शिरकावाचा मार्ग हा सुकर नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता राहता राहिला आसामचा विषय. आसामच्या विषयावरती मी एवढं निश्चितपणे सांगेन की तिथलं गणित हे गेल्या विधानसभेमध्ये दोन्ही पक्षांच्या मधला म्हणजे दोन्ही आघाडींच्या मधला एक 0.8% फरक होता. आताच्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आम्ही केवळ जी अप्पर आसाममध्ये काही लोकांना एकत्र म्हणजे तिन्ही गोगोईंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, परंतु इतर जे छोटे पक्ष जे आमच्या बरोबर होते त्यांना धमकावून तिकडून त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेले आहेत ते. त्यामुळे ते मतांचं गणित जे साधायचं होतं ते त्या ठिकाणी झालेलं नाही. वस्तुस्थिती आता आम्ही त्याच्यावरती इंट्रोस्पेक्शन करू, आम्ही आमचा पराजय तिथे मान्य करतो आहोत आणि आम्ही बायोलॉजिकल आहोत, त्यामुळे आमचा पराजय होऊ शकतो असं आम्ही जाहीरपणे सांगतो आणि पुढच्या वेळेला आम्ही प्रयत्न करू, हाच विषय आहे. सध्या तरी आता हे टोमणे मारणं वगैरे हे यापुढे सुद्धा चालू राहील. विश्लेषणाचे अनेक अंग दाखवता येतात. असं नम्रता जसं प्रसिद्धपणे म्हणतात की विजयाला अनेक बाप असतात, पराभव मात्र अनाथ असतो. त्यामुळे आता विजय झाला तो विजय, तो असा झाला तसा झाला, तो विजय झालेला आहे. कितीही त्याचे विश्लेषण केली, आता तो निकाल स्टॅम्प झालेला असणार आहे रात्रीपर्यंत आणि त्यानंतर तिकडे सत्ता स्थापन होणार आहे. पुढे काय होणार आहे हे मात्र जास्त महत्त्वाचं आहे, कारण त्यानिमित्तानं पुढचे पावलं आपल्याला राजकारणाची बघायला मिळणार आहे. त्यासाठी आपण लक्ष ठेवून असूयात. आताच्या महत्त्वाच्या चर्चेला आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. सचिन सावंत केरळ बाबतीत तुमचं अभिनंदन, नवनाथ बन आसाम आणि पश्चिम बंगालसाठी तुमचं अभिनंदन आणि या निमित्तानं पुन्हा एकदा ही रसरशीत लोकशाहीचा उत्सव अशाच प्रकारे चालू राहावा या अपेक्षेसह या आपल्या विशेष चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.